ओके, आपण स्टार्ट करू. तुमचं आता हे सेकंड सेमिस्टर आहे. ओके, सो ह्या सेमिस्टरला तुम्हाला हा जो काही सब्जेक्ट आहे त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये EEC म्हणतो. सो एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे 22-215. ठीक आहे, 22 हा तुमचा आयस्क्रीमचा कोड आहे आणि हा पुढचा जो 2 आहे तो तुमचा सेमिस्टर सेकंडचा आणि 15 हा तुमचा सब्जेक्ट कोड आहे. सो एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्या सब्जेक्टच्या टायटलमध्येच किंवा सब्जेक्टच्या नेममध्येच तुम्हाला जे काही कळतंय की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे काही बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहे, बेसिक नॉलेज जे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड ते तुम्हाला या सब्जेक्टमध्ये क्लिअर होणार आहे. तर त्यामध्ये तुमची जर टीचिंग स्कीम जर आपण बघितली तर टीचिंग स्कीम तुम्हाला वीकली 4 लेक्चर्स आहे आपल्या सब्जेक्टचे. त्यानंतर ह्या सब्जेक्टला ट्युटोरियल नाहीये आणि प्रॅक्टिकलचे वीकली 2 आवर्स आहे. ओके, आणि जर मार्किंग स्कीम जर बघितली तर एंड सेम एक्झाम जी आहे ती तुमची 70 मार्क्सची आहे. त्याला मिनिमम पासिंग आहे तुमचे 28 मार्क्स. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे 30 मार्क्स आहे. आता हे जे काही 30 मार्क्सचं जे इव्हॅल्युएशन आहे तर ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 20 मार्क्स हे तुमचे जे काही युनिट टेस्ट फर्स्ट आणि युनिट टेस्ट सेकंड जे होणार आहे, युनिट टेस्ट फर्स्ट 20 मार्क्सचे आणि युनिट टेस्ट सेकंड ही तुमची 20 मार्क्सची. टोटल 40 मार्क्सचे जे काही युनिट टेस्टचे मार्क्स आहेत तिचं कन्वर्जन 20 मार्क्स मध्ये, तर ते 20 आउट ऑफ मार्क्स ते दिले जातील आणि 10 मार्क्स हे तुमचे मायक्रो प्रोजेक्टचे असणार आहे. असं 30 मार्क्स इव्हॅल्युएशन आहे. लक्षात येते, 30 मार्क्स पैकी 20 मार्क्स तुमचे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट सेकंड यांच्या दोघांचा ऍव्हरेज असणार आहे 20 मार्क्स आउट ऑफ, आणि 10 मार्क्स हे तुमचे मायक्रो प्रोजेक्टचे असणार आहे. मायक्रो प्रोजेक्टच्या 10 मार्क्स मध्ये पण जर डिवायडेशन जर केलं तर 6 मार्क्स तुमचे मायक्रो प्रोजेक्टचे रिपोर्ट किंवा जे काही तुम्ही टास्क कंप्लीट करणार आहे, जो काही प्रोजेक्ट करणार आहे त्याला, आणि 4 मार्क्स हे तुमचे ओरलचे असणार आहे. ओके, असे टोटल तुमचे 30 मार्क्स. एंड सेम एक्झाम 70 मार्क्स आणि 30 मार्क्स ही तुमची असेसमेंट असणार आहे. त्यानंतर एंड सेम एक्झाम 25 मार्क्स. प्रॅक्टिकलचे जर आपण इव्हॅल्युएशन जर बघितलं तर एंड सेम एक्झाम 25 मार्क्सची असणार आहे आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25 मार्क्सची असणार आहे. तर ही जी काही एंड सेम एक्झाम आहे 25 त्याच्या पुढे हॅश केलेला आहे. सो तुमची ही एक्सटर्नल ओरल असणार आहे. एक्सटर्नल एंड सेम एक्झाम असणार आहे, ती तुमची 25 मार्क्सची आहे आणि प्रॅक्टिकल असेसमेंट किंवा प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे 25 मार्क्सचं. ओके, आता ह्या जे 25 मार्क्स जे आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे तुमचं जे काही मॅन्युअल्स आहे, जे आपण जे काही प्रॅक्टिकल्स आपण कंडक्ट करणार आहोत तर मॅन्युअल्स तुम्ही जे काही कम्प्लीट करणार आहात त्याच्या असेसमेंटचे हे 25 मार्क्स असणार आहे. म्हणजे एंड सेम एक्झाम 25 मार्क्स आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे 25 मार्क्स. ओके, प्रॅक्टिकल असेसमेंट. तर असे हे टोटल 50 मार्क्स. म्हणजे जर पूर्ण सब्जेक्टचा आपण ओव्हरऑल जर आपण मार्किंग स्कीम जर बघितली तर पूर्ण सब्जेक्ट हा तुमचा 150 मार्क्स साठी आहे. 100 मार्क्स तुमची थिअरी आणि 50 मार्क्स हे तुमचं प्रॅक्टिकल. ओके, यामध्ये कोणाला काही शंका आहे? क्लिअर झालंय मार्किंग किंवा टीचिंग स्कीम? रिप्लाय द्या कोण. ओके, ठीक आहे. हा, त्यानंतर जर आपण युनिट जर बघितले तर टोटल आपले जे काही नंबर ऑफ युनिट्स आहे ते टोटल 6 युनिट्स आहे. ओके, तर 6 युनिटचं जे काही मार्किंग इव्हॅल्युएशन आहे ते पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करतो. त्यानंतर मग तुमच्या प्रत्येक युनिटमध्ये काय काय कंटेंट आहे ते आपण 1 बाय 1 बघू. सो तुमचं जे फर्स्ट युनिट जे आहे ते आहे तुमचं मॅग्नेटिक सर्किट. तर या मॅग्नेटिक सर्किटमध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे, फ्लक्स डेन्सिटी काय आहे, त्यानंतर MMF EMF. ओके, काही लॉज आहे, फ्लेमिंग राईट हँड रूल्स असतील किंवा लेन्स लॉ आहे. ओके, किंवा मग तुमचं BH कर्व आहे, हिस्टेरिसिस लूप्स आहे. अशा बेसिक ज्या काही कन्सेप्ट आहे रिलेटेड टू द मॅग्नेटिक सर्किट, त्या कन्सेप्ट किंवा त्या डेफिनेशन आपल्याला फर्स्ट युनिट मध्ये बघायचं आहे. तर फर्स्ट युनिट आहे तुमचं 10 मार्क्स साठी. ओके, त्यानंतर तुमचं सेकंड युनिट जे आहे ते आहे AC फंडामेंटल. यामध्ये AC फंडामेंटल म्हणजे अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग सप्लायच्या रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत, फॉर एक्झाम्पल व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी, RMS व्हॅल्यू, देन पीक फॅक्टर, फॉर्म फॅक्टर, what is mean by AC, what is mean by AC, what is mean by DC, comparison between AC circuit and DC circuit, as well as advantages of AC over a DC.
सो हे जे काही बेसिक ज्या काही कन्सेप्ट आहे, रेजिस्टन्स असेल, इंडक्टन्स असेल, कॅपॅसिटर असेल, या सर्व बेसिक रिलेटेड टू द एसी फंडामेंटल्स, ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला ह्या सेकंड युनिट मध्ये बघायचं आहे. सो हे तुमचं जे काही सेकंड युनिट आहे ते सुद्धा 10 मार्क्स साठी आहे. त्यानंतर थर्ड युनिट जे आहे तुमचं पॉलिफेज एसी सर्किट. सो हे जे काही थर्ड युनिट जे आहे पॉलिफेज, पॉली म्हणजे नंबर ऑफ, पॉली म्हणजे नंबर ऑफ आणि फेजेस. सो अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रिकल सप्लाय, सप्लायच्या नेचरनुसार आपल्या इलेक्ट्रिकल सप्लायचे दोन टाईप पडतात. एक असो सिंगल फेज एसी सप्लाय and second one is a 3-phase AC supply. So polyphase म्हणजे मॅक्झिमम मिनिमम नंबर ऑफ. ओके, सो पॉलिफेज एसी सर्किट. मग आपल्याकडे मॅक्झिमम सप्लाय किती आहे? 3. सो आपण याला 3 फेज एसी सर्किट म्हटलं तरी चालेल. सो पॉलिफेज एसी सर्किट या युनिट मध्ये आपल्याला 3 फेज सिस्टीम ओव्हर अ सिंगल फेज सिस्टीम त्याचं कंपॅरिझन बघायचं आहे. त्यानंतर काही 3 फेज सप्लाय सिस्टीम मध्ये काही कन्सेप्ट आहे, फेज सिक्वेन्स, बॅलन्स लोड, अनबॅलन्स लोड. ओके, व्हॉट इज माय फेज करंट, व्हॉट इज माय लाईन करंट, फेज व्होल्टेज, फेज करंट, या सर्व ज्या काही कन्सेप्ट आहे तुम्हाला पॉलिफेज एसी सर्किट हे जे काही आपलं 3 नंबरचं युनिट आहे, युनिट नंबर 3 त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. सो हे युनिट सुद्धा तुमचं 10 मार्क्स साठी आहे. त्यानंतर नेक्स्ट युनिट जे आहे तुमचं युनिट नंबर 4 ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. आता या युनिट मध्ये 2 पार्ट केलेला आहे. फर्स्ट ए पार्ट मध्ये तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि सेकंड बी पार्ट मध्ये तुमचं डीसी मोटर आहे. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचं आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन, त्यानंतर फंक्शन बघायचं आहे. ट्रान्सफॉर्मरचे काही टाईप्स पडतात अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, दॅट इज कोर टाईप अँड शेल टाईप. ओके, त्यानंतर कंपॅरिझन बिटवीन कोर टाईप अँड शेल टाईप. त्यानंतर ईएमएफ इक्वेशन आहे. इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. काही स्पेशल टाइप्सचे जे ट्रान्सफॉर्मर आहे, फॉर एक्झाम्पल ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, जो कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर असतो किंवा जो ट्रेंडिंग ट्रान्सफॉर्मर आहे त्याला आपण 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि एक दुसरा स्पेशल पर्पज एक ट्रान्सफॉर्मर असतो त्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतो. सो कंपॅरिझन बिटवीन 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर किंवा मग ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. सो हे जे काही बघायचं आपल्याला हे ह्या युनिटच्या ए पार्ट मध्ये बघायचं आहे. आणि बी पार्ट मध्ये आपल्याला डीसी मोटर बघायचे आहे. डीसी मोटरचे जनरल 2 टाइप्स पडतात, डीसी सिरीज मोटर आणि डीसी शंट मोटर. सो कन्स्ट्रक्शन डायग्राम बघायची आहे आपल्याला डीसी मोटरची. त्यानंतर त्यांचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, त्यानंतर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे डीसी मोटरचे. ठीक आहे, त्यानंतर हे जे युनिट आहे तुमचं युनिट नंबर 4 ट्रान्सफॉर्मर आणि डीसी मोटर, हे युनिट आहे तुमचं 14 मार्क्स साठी, 14 मार्क्स साठी आहे. त्यानंतर पुढचं जे युनिट आहे युनिट नंबर 5, ते युनिट आहे तुमचं फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स. आता फ्रॅक्शनल म्हणजे फ्यू, कमी. ओके, कमी एचपीच्या मोटर, फ्यू एचपीच्या मोटर्स. तर त्या जनरली मोटरची जी रेटिंग आहे ती आपण हॉर्स पॉवर मध्ये मेजर करतो असतो, एचपी रेटिंग आपण ज्याला म्हणतो. मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 1 HP, 2 HP, 3 HP, 5 HP, 8 HP, 10 HP अशा हॉर्स पॉवरच्या मोटर्स तुम्हाला मार्केटमध्ये भेटत असतात. ठीक आहे, सो 5 HP पेक्षा कमी, परत एकदा सांगतोय, 5 HP पेक्षा कमी हॉर्स पॉवर असलेल्या मोटर्सला आपण जनरली फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर म्हणतो. म्हणजे 1 HP, 2 HP, 3 HP, 4 HP, 5 HP अप टू 5 HP पर्यंतच्या मोटर्सला आपण फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर म्हणतो असतो. तर ज्या फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर असतात त्या जनरली तुमच्या सिंगल फेज इंडक्शन मोटर असतात. मग ह्या ज्या काही सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे त्या सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या टाइप्स आहे. रेजिस्टिव्ह टाइप सिंगल फेज इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर, शेडेड पोल इंडक्शन मोटर. तर हे जे काही टाइपचे जे मोटर आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर्स जे आहे तर त्या प्रत्येक मोटरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन, ते ह्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचे आपल्याला ते बघायचं आहे. त्यानंतर काही स्पेशल पर्पज मोटर्स आहे, त्यामध्ये तुमची युनिव्हर्सल मोटर आहे. आता युनिव्हर्सल मोटर म्हटल्यानंतर त्या युनिव्हर्सल शब्दातच सर्व मिनिंग आहे. युनिव्हर्सल म्हणजे जे मोटर एसी ऍज वेल एज डीसी दोन्ही सप्लाय वरती वर्क होते त्या मोटरला आपण युनिव्हर्सल मोटर म्हणतो. ओके, त्यानंतर शेडेड पोल इंडक्शन मोटर आहे, स्टेपर मोटर आहे. स्टेपर मोटरचं जर बेस्ट ऍप्लिकेशन जर सांगायचं झालं तर रोबोट्स आपल्या सर्वांनी कुठेतरी व्हिडिओमध्ये किंवा कुठेतरी बघितलं असेल रोबोट्स. सो रोबोट्सचं जर ऍप्लिकेशन जर आपण बघितलं तर त्याचे काही
मुवमेंट आहे, त्याचं जे काय ऑपरेशन आहे ते एका पर्टिक्युलर अँगलने आहे, एका पर्टिक्युलर स्टेप वाईज असतं. सो त्या रोबोट्समध्ये किंवा जे काय आपले अॅनालॉग जे वॉच आहे, तर त्या अॅनालॉग वॉचमध्ये आपण जर आपला जो सेकंड काटा जर बघितला तर त्या सेकंड काटाचं जे रेव्होल्युशन आहे ते स्टेप वाईज आहे, एका पर्टिक्युलर अँगलने होतं. सो अशा ऍप्लिकेशनसाठी आपण स्टेपर मोटर यूज करतो. सो त्या स्टेपर मोटरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्किंग बघायचं आहे. तर असं हे युनिट नंबर 5 आहे तुमचं. त्या युनिटचं वेटेज आहे 14 मार्क्स, 14 मार्क्ससाठी आपल्याला हे युनिट आहे. त्यानंतर युनिट नंबर 6 आहे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस अँड स्विच गिअर्स. ओके, सर्व मशीन सर्व इक्विपमेंट्स आपण बघितले, पण प्रोटेक्शन डिव्हाइसेस फॉर एक्झाम्पल फ्यूज असेल, त्यानंतर तुमचं MCB असेल, MCCB असेल, ELCB असेल, ओके, अर्थिंग असेल, टाइप्स ऑफ अर्थिंग आहे किंवा इम्पॉर्टन्स ऑफ अर्थिंग, हे सर्व ज्या काही गोष्टी आहेत, ओके, ते आपल्याला लास्ट युनिट मध्ये बघायचं आहे. युनिट नंबर 6 ते युनिट आहे तुमचं 12 मार्क्स साठी. असे तुमचं हे टोटल 6 युनिट्स आहे. फर्स्ट युनिट आहे 10 मार्क्स साठी, युनिट नंबर सेकंड आहे 10 मार्क्स साठी, युनिट नंबर थर्ड आहे तुमचं 10 मार्क्स साठी, युनिट नंबर 4 आहे ट्रान्सफॉर्मर आणि DC मोटर 14 मार्क्स साठी, त्यानंतर युनिट नंबर 5 आहे 14 मार्क्स साठी, युनिट नंबर 6 जे आहे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस अँड स्विच गिअर हे तुमचं 12 मार्क्स साठी. असे टोटल तुमचे 6 युनिट्स आहेत. ठीक आहे, आता वन बाय वन आपण युनिट मध्ये काय काय कंटेंट आहे ते आपण एकदा ओव्हरव्ह्यू करू. सो तुमचं जे युनिट नंबर फर्स्ट आहे ते आहे तुमचं मॅग्नेटिक सर्किट. तर ह्या युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचं, मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, परमॅबिलिटी, रिलक्टन्स, ह्या जे काही कन्सेप्ट आहे, ह्या काही डेफिनेशन्स आहे ते आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट, द कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सिरीज अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट ते आपल्याला बघायचं आहे. काही लॉज आहे, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, लेन्स लॉ, ही लॉज आपल्याला बघायचे आहेत. त्या लॉजचे आपल्याला स्टेटमेंट्स बघायचे आहे. त्यानंतर डायनॅमिकली अँड स्टॅटिकली इंड्यूस EMF, सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्टन्स, या कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर BH कर्व आणि हिस्टॅरिसिस लूप आणि हिस्टॅरिसिस लॉस, ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. BH कर्व कशी ड्रॉ करता, ती ड्रॉ केल्यानंतर त्यावरून आपल्याला काय डिटरमाइन आपण करू शकतो. ओके, सो ही BH कर्व आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. ही कंटेंट आपल्याला युनिट नंबर फर्स्ट मध्ये बघायचं आहे. त्यानंतर युनिट नंबर सेकंड तुमचा आहे AC फंडामेंटल. आता ह्या AC फंडामेंटल युनिट मध्ये आपल्याला AC अँड DC क्वांटिटी, सो जर AC क्वांटिटी आणि DC क्वांटिटीचं जर आपण कंपॅरिझन जर केलं, सो AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, लक्षात घ्या, AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट. ओके, आवाज येतोय स्टुडंट माझा? येस सर. ओके, सो AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट. सो व्हॉट इज द कंपॅरेटिव्ह पॉइंट बिटवीन AC अँड DC, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन AC अँड DC? सो फर्स्ट पॉइंट नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात राहू द्या कायम. AC क्वांटिटी किंवा AC क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असते आणि ती असते स्टँडर्ड इंडियामध्ये आपली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती? 50 हर्ट्ज. DC क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी नसते, ती असते 0 हर्ट्ज. कायम लक्षात राहू द्या, AC क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी असते आणि ती आहे स्टँडर्ड 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज. DC क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी नसते, ती असते 0 हर्ट्ज. ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या. सो difference between AC and DC, those quantity change its direction as well as magnitude with respect to time. Those quantity change its direction as well as magnitude with respect to time. It's called as AC quantity. डायरेक्शन म्हणजे त्यांची जी काय डायरेक्शन आहे त्या क्वांटिटीची, तर क्वांटिटी मग ती कोणती पण असेल, व्होल्टेज क्वांटिटी असेल, करंट क्वांटिटी असेल किंवा पॉवर असेल, तर त्या क्वांटिटीची जी डायरेक्शन आहे ते प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक इन्स्टंटला तिची डायरेक्शन ही चेंज होत असते. डायरेक्शन कधी पॉझिटिव्हला असणार आहे, कधी निगेटिव्हला असणार आहे. ज्यावेळेस आपण युनिट स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली कळेल डायरेक्शन कशी चेंज होते. त्यानंतर त्याची मॅग्निट्यूड म्हणजे त्या क्वांटिटीची व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल व्होल्टेज आपण इनिशियल कंडिशनला 2 व्होल्ट आहे, पुढच्या सेकंदाला ते 3 व्होल्ट झालं, पुढच्या इन्स्टंटला ते 4 व्होल्ट झालं, परत 2 व्होल्ट झालं. म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे, मॅग्निट्यूड आहे, ते प्रत्येक इन्स्टंटला, प्रत्येक सेकंदाला काय होते, चेंज होते. तर त्याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड.
चेंज इट्स डायरेक्शन, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. कधीतरी पॉझिटिव्ह आहे, कधीतरी निगेटिव्ह. त्या क्वांटिटीला आपण म्हणतो एसी क्वांटिटी. आता व्हॉट इज मीन बाय डीसी क्वांटिटी? दोज क्वांटिटी डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. जी क्वांटिटी तिची डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही, थ्रू आउट ती कॉन्स्टंट असते. मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट असतं आणि तिची डायरेक्शन पण कॉन्स्टंट असते. डायरेक्शन म्हणजे ती एकदा पॉझिटिव्हला असेल तर थ्रू आउट ती पॉझिटिव्हलाच असेल, तिचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. अशा क्वांटिटीला आपण म्हणतो डीसी क्वांटिटी. दोज क्वांटिटी डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्या क्वांटिटीला आपण म्हणतो डीसी क्वांटिटी. जी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम तिची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज करतात त्या क्वांटिटीला आपण म्हणतो एसी क्वांटिटी. सो एसी आणि डीसी. आणि दुसरा एक कम्पॅरेटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगितला की एसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी असते, ती आहे 50 हर्ट्ज. ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठेही गेले तरी एसी क्वांटिटी जी काही फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला सांगतो आहे ती स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी रेंज आहे, ती आहे तुमची 50 हर्ट्ज. डीसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी नसते, ती असते 0 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी ही आपण हर्ट्ज मध्ये मेजर करतो. प्रत्येक क्वांटिटीला युनिट असतं. ज्या पद्धतीने आपण जर आपलं जर वेट करायचं असेल तर आपण केजी मध्ये करतो. ओके, काही लिक्विड जर आपल्याला मेजर करायचं असेल ते आपण लिटर मध्ये करतो. ठीक आहे. सो प्रत्येक क्वांटिटीला, प्रत्येक पॅरामीटरला हे युनिट असतं. तसं फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्ज, HERTZ, हर्ट्ज. सो ओके, सो फ्रिक्वेन्सीला युनिट आहे हर्ट्ज आणि आपण जर रिप्रेझेंट करतो H_Z. ठीक आहे. सो फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्ज, लक्षात असू द्या. त्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. एसी सप्लायचे किंवा एसी क्वांटिटीचे काय ऍडव्हान्टेजेस आहे ओव्हर डीसी ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर ह्या युनिटमध्ये नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे सिंगल फेज एसी सायनोसायडल. त्यामध्ये मग आपल्याला बघायचं आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, त्यांचं सायकल म्हणजे काय, त्यानंतर अँप्लिट्यूड म्हणजे काय, त्यानंतर टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. इट इज अ, ठीक आहे, चला आपण ज्यावेळेस युनिट स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला सांगेल. सो फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यू म्हणजे रूट मीन स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर ऍव्हरेज व्हॅल्यू, त्यानंतर वेव्ह फॉर्म म्हणजे काय, फॉर्म फॅक्टर म्हणजे काय, फिक फॅक्टर म्हणजे काय. सो ह्या सर्व डेफिनेशन्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. त्यानंतर व्हेक्टर रिप्रेझेंटेशन ऑफ एसी क्वांटिटी, फेज अँगल, फेज डिफरन्स, लॅगिंग, लिडिंग आणि युनिटी. आता हे कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे. आपल्याकडे इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये 3 टाईपचे लोड्स असतात. परत एकदा सांगतोय, इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये 3 टाईपचे लोड्स असतात. त्यामध्ये पहिला सांगतोय तुम्हाला रेझिस्टिव्ह लोड, जो आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल आर, रेझिस्टिव्ह लोड. इंडक्टिव्ह लोड, जो आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल एल. त्यानंतर तिसरा असतो तुमचा कॅपॅसिटिव्ह लोड, जो आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल सी. रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह असे 3 टाईपचे लोड्स असतात. सो रेझिस्टिव्ह लोडला आपण युनिटी पॉवर फॅक्टर म्हणतो. आता युनिटी पॉवर फॅक्टर का म्हणतो, ज्यावेळेस आपण युनिट स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला सांगतो. त्यानंतर इंडक्टिव्ह लोडला आपण लॅगिंग लोड म्हणतो. इंडक्टिव्ह लोडला आपण लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणतो आणि कॅपॅसिटिव्ह लोडला आपण लिडिंग पॉवर फॅक्टर म्हणतो. लक्षात राहू द्या, आतापर्यंत एवढंच फक्त लक्षात राहू द्या. मग युनिटी, लॅगिंग आणि लिडिंग काय कन्सेप्ट आहे ते तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. सो रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड. रेझिस्टिव्हला आपण युनिटी पॉवर फॅक्टर म्हणतो, इंडक्टिव्हला आपण लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि कॅपॅसिटिव्ह लोडला आपण लिडिंग पॉवर फॅक्टर. लक्षात असू दे. त्यानंतर मग आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे प्युअर रेजिस्टन्स. मी आता सांगितलं रेजिस्टर, प्युअर रेजिस्टन्स, प्युअर इंडक्टन्स आणि प्युअर कॅपॅसिटन्स. तर हे जे काही लोड आहे ते आपल्याला सिंगल फेज सप्लायच्या अक्रॉस मध्ये कनेक्ट करून, परत मी सांगतोय, हे जे काही लोड सांगितले तुम्हाला रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स, हे लोड आपल्याला सिंगल फेज एसी सप्लायच्या अक्रॉस मध्ये कनेक्ट करून त्यामधनं ज्यावेळेस करंट फ्लो होईल त्या लोड मधनं त्यावेळेस ते आपल्याला व्होल्टेजची वेव्ह फॉर्म, करंटची वेव्ह फॉर्म, फेजर डायग्राम, व्होल्टेजचं इक्वेशन, करंटचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. सो ते आपल्याला प्रत्येक केससाठी करायचं आहे. प्युअर रेजिस्टन्स लोड, प्युअर इंडक्टन्स लोड आणि प्युअर कॅपॅसिटी लोड साठी, या तिन्ही केससाठी आपल्याला
व्होल्टेजची, करंटची फेजर डायग्राम, व्होल्टेजचं इक्वेशन आणि करंटचं इक्वेशन आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर आरएल सर्किट, आरएल म्हणजे रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोड सिरीज मध्ये कनेक्ट करून सेम पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर आरसी सर्किट, रेजिस्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट. त्यानंतर पॉवर फॅक्टर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर पॉवर, व्हॉट इज मीन बाय पॉवर, इट इज अ प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ठीक आहे, इज कॉल्ड एज पॉवर. इट इज मेजर इन वॅट. आणि पॉवरचे टाइप्स आहे ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर आणि अपरंट पॉवर. सो ते पण आपल्याला डेफिनेशन मध्ये बघायचं आहे. तर असं आहे तुमचं हे युनिट नंबर सेकंड, एसी फंडामेंटल्स. त्यानंतर युनिट नंबर थर्ड तुमचा आहे पॉलिफेज एसी सर्किट. मी आत्ताच सांगितलं, ज्यावेळेस आपण युनिटचे नाव बघितले त्यावेळेस पॉलिफेज एसी सर्किटलाच आपण थ्री पेज एसी सर्किट सुद्धा म्हणू शकतो. थ्री पेज एसी सर्किट और पॉलिफेज एसी सर्किट. आता ह्या युनिट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, थ्री पेज सिस्टीम ओर अ सिंगल फेज सिस्टीम. थ्री पेज सप्लाय, तुम्हाला सांगितले की सप्लायच्या नेचरनुसार आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीमचे दोन टाइप्स पडतात, एक असतं सिंगल फेज सिस्टीम आणि दुसरे असते थ्री पेज सिस्टीम. ओके, सो आपल्याला कंपॅरेटिव्ह बघायचं आहे थ्री पेज सिस्टीम ओव्हर सिंगल फेज सिस्टीम. त्यानंतर थ्री फेज ईएमएफ जनरेशन आणि इट्स वेव्हफॉर्म. ज्यावेळेस आपण सिंगल फेज सप्लायची ज्यावेळेस वेव्हफॉर्म ड्रॉ करतो त्यावेळेस त्यामध्ये एकच फेज असतो आणि एक न्यूट्रल असतो. सो वेव्हफॉर्म मध्ये एकच सिंगल फेज साठी आपण वेव्हफॉर्म ड्रॉ करत असतो. पण थ्री फेज मध्ये तीन फेजेस असतात, आर फेज, वाय फेज आणि बी फेज. जनरली आपण तुम्ही ऐकलेलं पण असेल, थ्री फेज सप्लाय मध्ये आर वाय बी असं आपण नोटेशन देत असतो. आर म्हणजे रेड, ठीक आहे, बी म्हणजे ब्ल्यू, वाय म्हणजे येलो. ठीक आहे, सो आर वाय बी असं आपण जनरली त्याचं जे काही नोटेशन आहे त्या पद्धतीने देत असतो. सो थ्री फेज सप्लायची वेव्हफॉर्म आपण ज्यावेळेस ड्रॉ करू त्यावेळेस तीन फेजेस आपल्याला त्या वेव्हफॉर्म मध्ये ड्रॉ करावे लागतील, आर फेज साठी, वाय फेज साठी आणि बी फेज साठी. सो ती वेव्हफॉर्म आपण कशी ड्रॉ करतो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर फेज सिक्वेन्स. आता फेज सिक्वेन्स काय कन्सेप्ट आहे, जनरली आता मी दोन वेळेस ज्यावेळेस आर वाय बी म्हटलो त्यावेळेस मी आर पहिल्यांदाच घेतला, वाय दुसऱ्यांदा घेतला आणि बी तिसऱ्यांदा घेतला. म्हणजे ही फेज सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितली काय, आर वाय बी. ठीक आहे, सर ही जी काही थ्री फेज सप्लायची फेज सिक्वेन्स आहे ती जर आपण चेंज केली, मी आता आर वाय बी म्हटलो, जर ती फेज सिक्वेन्स चेंज केली, आर बी वाय केली, वाय बी आर केली, जी काही फेज सिक्वेन्स आपण चेंज केली तर त्या फेज सिक्वेन्सचा तुमच्या लोडवरती काय इम्पॅक्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे. आणि फेज सिक्वेन्स ही कन्सेप्ट काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोड ही कन्सेप्ट सुद्धा आपल्याला बघायची आहे. बॅलन्स लोड मध्ये जनरली तुमचे जे काही लोडचं टाईप आहे, लोडचं नेचर आहे किंवा फेज अँगल आहे. आपल्याकडे तीन टाईपचे लोड असतात, रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह. आणि तीन फेज आहे आर वाय बी. सपोज रेजिस्टिव्ह लोड मी तिन्ही फेज मध्ये कनेक्ट केला, आर फेज मध्ये एक रेजिस्टिव्ह लोड कनेक्ट केला, त्याचं मॅग्निट्यूड आहे, सपोज रेजिस्टिव्ह लोड आहे 2 ओहमचा लोड आहे आर फेज मध्ये. त्यानंतर वाय फेज मध्ये जो लोड कनेक्ट केलाय त्याचं पण 2 ओहम आहे. बी फेज मध्ये जो लोड कनेक्ट केलाय त्याचं पण मॅग्निट्यूड 2 ओहम आहे. म्हणजे तिन्ही फेज मध्ये मी जो रेजिस्टिव्ह लोड कनेक्ट केलाय त्याचं तिघांचं जे मॅग्निट्यूड आहे त्या तिघांची व्हॅल्यू किती 2 ओहम आहे. म्हणजे तिन्ही फेज मध्ये जो लोड कनेक्ट केलाय त्याचं मॅग्निट्यूड काय सेम आहे. ऍज वेल एज लोडचं नेचर पण सेम आहे. लोडचं नेचर म्हणजे काय, तिन्ही फेज मध्ये सेम लोड आहे, रेजिस्टिव्ह लोडच कनेक्ट केलेला आहे आणि तिन्ही फेज मध्ये फेज अँगल हा सेम असणं गरजेचं आहे. 180 डिग्री हा फेज अँगल असणं गरजेचं आहे. तर त्या केसला आपण म्हणतो बॅलन्स लोड. काय म्हणतो, बॅलन्स लोड. आणि ह्या तिन्ही ज्या कंडिशन मी तुम्हाला सांगितलं, लोडचं नेचर, लोडचं मॅग्निट्यूड आणि त्यानंतर फेज अँगल, हे जर डिफरन्स असेल, कोणती पण एक गोष्ट जर फुलफिल नसेल तर त्या लोडला आपण म्हणतो अनबॅलन्स लोड. सो ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोड. त्यानंतर फेज करंट आणि लाईन करंट, त्यानंतर फेज अँड लाईन व्होल्टेज इन स्टार कनेक्टेड अँड डेल्टा कनेक्टेड. आता थ्री पेज सप्लाय सिस्टीम आहे तर ते कनेक्शनचे दोन टाइप्स आहे, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. सो स्टार कनेक्शनचे जे काही कनेक्शनचे जी डायग्राम आहे ते आपल्याला बघायचे आहे, डेल्टा कनेक्शनची डायग्राम आपल्याला बघायची आहे. स्टार आणि डेल्टा कनेक्शन आणि कंपॅरिझन सुद्धा बघायचं आहे स्टार आणि डेल्टा मधलं. तर हे आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये बघायचं आहे. असं हे तुमचं युनिट नंबर 3 आहे. त्यानंतर नेक्स्ट जे युनिट आहे ते आहे आपलं युनिट नंबर 4, ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. सो ट्रान्सफॉर्मर बघितलाय कोणी?
एनीवन? यस सर. ओके. अजून कोणी कोणी बघितलं ट्रान्सफॉर्मर? कुठे असतो? सर्किट मध्ये असतो सर. बर, डीपी डीपी वरती असतो. बर, अजून? सर ते एसी व्होल्टेज टीसी करतं ना? ओके, बर बर बर, ठीक आहे. एकदा तुम्ही सांगा, मी सांगतो काय करतो. हा, अजून बोला. बघितलाय ट्रान्सफॉर्मर? कसा दिसतो, कसा आकार असतो, जे जे तुम्हाला माहिती असेल. ट्रान्सफॉर्मर कुठे बघितलाय, कसा दिसतो, काय करतो, काय तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड तुमच्या मनात काय कन्सेप्ट मला एकदा कळू द्या. ठीक आहे. काहींनी सांगितलं की सर्किट मध्ये असतो, काहींनी सांगितलं की डीपी वरती असतो, एकाने सांगितलं की एसी टू डीसी कन्वर्ट करतं. ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्मर आपण पॉवर सिस्टीम मध्ये यूज करतो, ग्रीड मध्ये यूज करतो. आणि ट्रान्सफॉर्मर आपण जनरली व्होल्टेज आणि करंट स्टेप अप आणि स्टेप डाऊन करण्यासाठी आपण यूज करतो. व्होल्टेज आणि करंट स्टेप अप किंवा स्टेप डाऊन. आता हे कशासाठी करतो, का करतो, स्टेप अप म्हणजे काय, स्टेप डाऊन म्हणजे काय, ते तुम्हाला सर्व क्लिअर करतो. पण आता एकाने जे काही सांगितलं काय, ट्रान्सफॉर्मर एसी मध्ये एसी टू डीसी कन्वर्ट करतो किंवा डीसी टू एसी कन्वर्ट करतो, तर ट्रान्सफॉर्मर कुठल्याही प्रकारचं सप्लायचं नेचर चेंज करत नाही. म्हणजे तो एसीचं डीसी पण करत नाही आणि डीसीचं एसी पण करत नाही. एसीचं डीसी करण्यासाठी आपल्याकडे रेक्टिफायर असतो. लक्षात घ्या, एसीचं डीसी करण्यासाठी आपल्याकडे रेक्टिफायर असतो आणि डीसीचं एसी करण्यासाठी आपल्याकडे काय असतं माहितीये का तुम्हाला? प्रत्येकाच्या घरात कदाचित असेल. डीसी सप्लायचं आपण एसी करण्यासाठी आपण काय यूज करतो तुम्हाला माहिती आहे सर्वांना. प्रत्येकाच्या घरात कदाचित असेल सुद्धा ते डीसी जनरेटर. बर, जनरेटर. अजून? ट्रॅक्टर. इन्व्हर्टर. गुड. इन्व्हर्टर कोण बोललं? रोल नंबर? मी. ओके, रोल गोरख. नंबर 14. ओके, गोरख ढगे. ठीक आहे. सो इन्व्हर्टर डीसीचं एसी करतं. आता कसं तुम्हाला लगेच पटेल ते. आपल्याकडे त्या इन्व्हर्टरच्या शेजारी बॅटरी ठेवलेली असते. ओके, ती बॅटरी आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याकडे एमएससीबीचा सप्लाय असतो त्यावेळेस ती बॅटरी आपण काय करतो, चार्ज करून ठेवतो. तर बॅटरी हा डीसी सोर्स आहे. लक्षात राहू द्या, बॅटरी हा डीसी सोर्स आहे. ज्यावेळेस आपल्याकडे लाईट असते त्यावेळेस आपण तो जो चार्ज आहे ती बॅटरी काय करतो, चार्ज करून ठेवतो. आणि ज्यावेळेस आपल्याकडची लाईट जाते, एमएससीबीचा सप्लाय कट होतो, त्यावेळेस तो जो काही बॅटरीमध्ये आपण चार्ज स्टोअर करून ठेवलेला आहे, त्या डीसी सोर्स मध्ये आपण जो काही सप्लाय स्टोअर करून ठेवलेला, चार्ज स्टोअर करून ठेवलेला आहे, तो आपण युटिलाइज करतो. पण आपल्या घरात जो काही सप्लाय असतो तो असतो तुमचा एसी सप्लाय. आपल्या घरातले जे काही इक्विपमेंट्स आहेत ते एसी सप्लाय वरती वर्क होतात. ओके, सो त्या एसी सप्लाय आपल्याला करण्यासाठी आपल्याकडे त्या बॅटरीच्या शेजारी एक बॉक्स असतो. त्या बॅटरीच्या शेजारी एक बॉक्स असून त्या बॉक्सला आपण म्हणतो इन्व्हर्टर. त्या बॉक्सला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टर. आता मला सांगा, तुमची बॅटरी हा डीसी सोर्स आहे, त्याच्या शेजारी जो बॉक्स आहे तो इन्व्हर्टर आहे आणि आपल्या घरात सप्लाय लागतो एसी. सो त्या बॅटरीमध्ये डीसी चार्ज आहे आणि आपल्याला रिक्वायरमेंट आहे एसी. मग आपला त्या शेजारी जो ठेवलेला बॉक्स आहे तो इन्व्हर्टर काय करतो, त्या बॅटरीमध्ये जो डीसी चार्ज स्टोअर केलेला आहे त्याचं कन्व्हर्जन एसी मध्ये करतं आणि आपल्याला ज्या एसी सप्लायची गरज आहे तो एसी सप्लाय आपल्याला घरात जो काही एसी सप्लायची गरज आहे तो आपल्याला देत असतो. म्हणजे डीसीचं एसी कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे इन्व्हर्टर आहे, त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टर. आणि एसीचं डीसी करण्यासाठी आपल्याकडे आहे रेक्टिफायर. ओके, सो रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर या दोन गोष्टी लक्षात असू दे. आणि ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करतो? ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज किंवा करंट हा स्टेप अप किंवा स्टेप डाऊन, व्होल्टेज आणि करंट वाढवण्यासाठी किंवा व्होल्टेज आणि करंट कमी करण्यासाठी. स्टेप अप म्हणजे वाढवतो, स्टेप डाऊन म्हणजे कमी करतो. ओके, सो ते करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. मग तो कशासाठी यूज करतो, कुठे यूज करतो, ते आपण ज्यावेळेस सिलेबस चालू करू तर त्यावेळेस आपण बघू. पण आता सध्या फक्त एवढं लक्षात राहू द्या, ट्रान्सफॉर्मर एसीचं डीसी करत नाही, डीसीचं एसी करत नाही. त्यासाठी आपल्याला दोन सेपरेट इक्विपमेंट आपल्याकडे आहे, दोन सेपरेट डिव्हाइस आपल्याकडे आहे, इन्व्हर्टर आणि रेक्टिफायर. ट्रान्सफॉर्मर आपण फक्त व्होल्टेज आणि करंट स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी आपण यूज करत असतो, तर त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मर. सो हे फंक्शन तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर मग आपल्याला वर्किंग प्रिन्सिपल बघायचं आहे, कन्स्ट्रक्शन बघायचं आहे. ऍक्च्युअली ट्रान्सफॉर्मरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन डायग्राम ड्रॉ करायचे आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन डायग्राम मध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये काय काय जे काही त्यामध्ये जे काही इक्विपमेंट्स आहे किंवा ते काय काय जे पार्ट्स आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये जनरली एक रेक्टेंग्युलर कोर असते, त्यानंतर एक दोन वाइंडिंग असते, एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक सेकंडरी वाइंडिंग, असे मेनली
तीन टाइप्स जे आहे किंवा तीन पार्ट्स जे आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये ते मेन टाइप्स ते तीन मेन पार्ट्स असतात ट्रान्सफॉर्मर मध्ये. तर ते कन्स्ट्रक्शन डायग्राम आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल, त्यानंतर एक EMF इक्वेशन आहे ट्रान्सफॉर्मरचं ते आपल्याला बघायचं आहे. करंट रेशो, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा आपण जनरली के ने डिनोट करतो आणि तो ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण फॉर्म्युला आपण त्यामध्ये बघणार आहे. त्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवतो. इनपुटला आपण 230 दिलं, आउटपुट आपल्याला 440 भेटलं. लक्षात घ्या, त्या ट्रान्सफॉर्मरला आपण इनपुट 230 व्होल्ट दिलं आणि आउटपुट आपल्याला 440 व्होल्ट भेटलं. म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे सांगा बरं. इनपुट दिलं 230, आउटपुट भेटतं 440 व्होल्ट. स्टेप अप की स्टेप डाऊन आहे? Step up. गुड गुड. सो Step up. तो ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे ते आपल्याला कशावरनं करतं? ट्रान्सफॉर्मेशन रेशो, आणि तो डिनोट करतो आपण के, कॅपिटल के. सो तो के आपल्याला आपण त्या के वरनं आपण नोटिफाय करू शकतो की ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे की 1 to 1 ट्रान्सफॉर्मर आहे. काही ट्रान्सफॉर्मर अशा आहे जो 1 to 1 ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ज्याला व्होल्टेज आपण इनपुट दिलं 230 आणि त्याचं आउटपुट पण काय 230. म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज किंवा करंट स्टेप अप पण करत नाही आणि स्टेप डाऊन पण करत नाही. त्या ट्रान्सफॉर्मर आपण 1 to 1 ट्रान्सफॉर्मर म्हणतो. कुठला ट्रान्सफॉर्मर? 1 to 1. एक सांगितला स्टेप अप, दुसरा सांगितला स्टेप डाऊन आणि तिसरा सांगितला 1 to 1. ओके, सो ते आपल्याला त्याच्यावरून कळतं. त्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर हा एक स्पेशल टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे. ज्या पद्धतीने मी ट्रान्सफॉर्मर पहिला जो सांगितला त्यामध्ये 2 वाइंडिंग असतात, एक प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. तसा हा जो काय ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे त्या ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये एकच वाइंडिंग असते. जसं 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 वाइंडिंग असते, एक प्रायमरी आणि सेकंडरी, तसं ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये एकच वाइंडिंग असते. तीच ऍक्ट्स ऍज अ प्रायमरी ऍज वेल एज ऍक्ट्स ऍज अ सेकंडरी म्हणून ऍक्ट होत असते. तर त्याला आपण म्हणतो ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मरला आपण डिमर स्टार्ट सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तो व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करत असतो. त्यानंतर मग आपल्याला त्या युनिटमध्ये नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, कंपॅरिझन बिटवीन 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर. 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरला कंपॅरिझन पॉईंट आपल्याला बघायचे आहे. हा झाला युनिट नंबर 4 मधला ए पार्ट. आणि बी पार्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे डीसी मोटर. मी आता सांगितलं की डीसी मोटरचे टाइप्स तुम्हाला सांगितले, डीसी सिरीज मोटर, डीसी शंट मोटर आणि एक आहे कंपाऊंड मोटर. ठीक आहे, सो ह्या तिन्ही मोटर जे आपल्याला कन्स्ट्रक्शन डायग्राम बघायचे आहे, डीसी मोटरचं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन आपल्याला बघायचं आहे आणि त्यांचे ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे. तर हे आहे तुमचं युनिट नंबर 4, ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. 4 मिनिटानंतर आपलं जे काही मीटिंग आहे, झूम मीटिंग, ती आपली ऑटोमॅटिकली बंद होईल. सो परत रिजॉईन करायचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला या झूम मीटिंगचा 45 मिनिटचाच आपल्याला टाइम स्पॅन आहे. सो आता 3 मिनिटानंतर आपली मीटिंग जर ऑटोमॅटिकली जर बंद झाली तर सर्वांनी परत रिजॉईन करायचं सेम लिंकला. त्यानंतर आता आपलं नेक्स्ट युनिट जे आहे ते आहे तुमचं युनिट नंबर 5. सो ह्या युनिट नंबर 5 मध्ये फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. मी ज्यावेळेस युनिटचं इंट्रोडक्शन केलं त्याच वेळेस सांगितलं का जनरली ज्या मोटरच्या रेटिंग किंवा जे मोटर 5 HP पेक्षा कमी हॉर्स पॉवरच्या मोटर्स असतात, 5 HP पेक्षा कमी, तर त्या मोटरला आपण फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर आपण म्हणत असतो. सो फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर, ज्या मोटर 5 HP पेक्षा ज्यांची रेटिंग कमी असते त्या मोटरला आपण फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर म्हणतो. आणि त्या जनरली असतात तुमच्या सिंगल फेज इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटर कोणाला म्हणतो आपण? ज्या मोटर AC सप्लाय वरती वर्क होता. लक्षात घ्या मी काय सांगतोय. ज्या मोटर AC सप्लाय वरती वर्क होतात त्या मोटरला आपण जनरली इंडक्शन मोटर म्हणत असतो. सो आपल्याला ह्या युनिटमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर्स बघायचे आहे. त्यामध्ये आहे पहिली मोटर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. सिंगल फेज इंडक्शन मोटरचे टाइप्स आहे बरं का या. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, त्यानंतर पुढचे आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर आणि शेडेड पोल इंडक्शन मोटर. तर ह्या सर्व ज्या मोटर्स तुम्हाला मी सांगितल्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचे टाइप्स जे तुम्हाला सांगितले त्या मोटरचे आपल्याला कन्स्ट्रक्शन डायग्राम, वर्किंग प्रिन्सिपल, त्यांचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहे या सर्व मोटरच्या.
स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर आणि शेडेड पोल इंडक्शन मोटर. त्यानंतर काही स्पेशल पर्पज मोटर आहे, ज्यामध्ये युनिव्हर्सल मोटर आहे, जी मोटर एसी ऍज वेल एज डीसी दोन्ही सप्लाय वरती वर्क होते. त्या मोटरला आपण म्हणतो युनिव्हर्सल मोटर. त्या युनिव्हर्सल मोटरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन बघायचं आहे, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आपल्याला बघायचं आहे, तिचे ऍडव्हान्टेजेस ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर या युनिटमध्ये एक स्पेशल पर्पज अजून एक मोटर आहे, जिला आपण स्टेपर मोटर म्हणतो. स्टेपर मोटर कुठे युज होते ते तुम्हाला मी ऍप्लिकेशन मागायची सांगितलं. रोबोट्स असेल, वॉच असेल, तर या केससाठी किंवा ह्या ऍप्लिकेशनसाठी आपण स्टेपर मोटर यूज करतो. सो स्टेपर मोटरचे टाइप्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ वर्किंग बघायचं आहे आणि ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे आहे स्टेपर मोटरचे. सो हे युनिट आहे तुमचं युनिट नंबर 5, फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. त्यानंतर आपल्या सिलेबस मधले लास्ट युनिट आहे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस अँड स्विच गिअर. ठीक आहे, जेवढे आपण इक्विपमेंट्स बघितले, मशीन्स बघितले, त्यानंतर आता इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमचा प्रोटेक्शन. सो प्रोटेक्शनसाठी आपण प्रत्येक ठिकाणी, आपल्या घरात असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी आपण प्रोटेक्शन डिव्हाइसेस त्या ठिकाणी यूज करत असतो. त्यामध्ये आपण, तुम्ही बऱ्याचशा वेळेस ऐकलेलं असेल, फ्यूज आपण यूज करतो प्रोटेक्शनसाठी, एमसीबी आपण यूज करतो, ज्याला आपण मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणतो. त्यानंतर एमसीसीबी म्हणतो आपण, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर ELCB, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. तर हे जे काही सर्किट ब्रेकर्स आहे ते आपण प्रोटेक्शनसाठी यूज करत असतो. सो ते एमसीबी, एमसीसीबी, ELCB त्यांचं ऑपरेशन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर त्यांचं जनरल स्पेसिफिकेशन्स आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर प्रोटेक्शनसाठी आपण अजून एक सिस्टीम यूज करतो, ज्याला आपण अर्थिंग म्हणतो. ठीक आहे, अर्थिंगचे टाइप्स आहे, पाईप अर्थिंग आणि प्लेट अर्थिंग. सो ते आपल्याला टाइप सुद्धा बघायचे आहे. त्यानंतर अर्थिंगचे इम्पॉर्टन्स आपल्याला बघायचे आहे. अर्थिंग सिस्टीम आपण काय यूज करतो,